ठीक है. Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. तुम्ही टाइम बघितलाय का किती झाले? What's the time? अजून 6ला 4 ते 5 मिनिट कमी आहे. Yes or no? So be on time. First of all ती ट्रेंड ब्रेक करूया की लेक्चरचं टाइम सेट करून लेट येण्यापेक्षा अर्धा तास इथं येऊन बसून 5 मिनिटं आधी स्टार्ट करू. सो लेट अस स्टार्ट. आय होप सगळ्यांना आता स्क्रीन क्लिअर आहे. जर कोणाला स्क्रीन ब्लर दिसत असेल तर तुमच्या स्क्रीनवरती राईट हँड साइडला 3 डॉट्स दिसतील तुम्हाला. त्या 3 डॉट्सवर क्लिक करून क्वालिटी एनहान्स करून घ्या. व्हेरी गुड इव्हनिंग. ठीक आहे, सगळे माझ्या सोबत आहेत का बघा. तुमचं लाईव्ह सेशन चालू असेल ती रेड लाईन जी आहे ती एकदम कोपऱ्यात न्या, शेवटी, म्हणजे तुमच्या माझ्यामधला लॅग कमी होईल. रेड लाईन जी दिसतीये स्क्रीनवरती, टेक इट टू द एंड, एकदम बॅकला घेऊन ठेवा त्याला. ओके, एकदा मला जरा ऑल क्लिअर म्हणून कमेंट करा. इफ यू आर ॲट द बॅक, यू आर ॲट द एंड ऑफ द स्क्रीन and you can see the screen properly, you can hear me properly. एकदा क्लिअर म्हणून कमेंट करा and let's go ahead. Let's start with today's organic revision series. ऑल क्लिअर. सो चला स्टार्ट करूया. आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मी मोबाईलमध्ये बघतीये जेणेकरून मला तुमच्या कमेंट्स दिसतील. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सगळ्यात पहिला चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर आहे अल्कोहोल फिनॉल इथर्स, त्याच्यानंतर येईल अल्डिहाइड कीटोन्स कार्बॉक्झिलिक ऍसिड अँड अमाइन्स. आणि तुम्ही जर माझ्यासोबत आत्ता नाही खूप आधीपासून कनेक्टेड असाल तर तुम्हाला माहिती आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण एक 10 पार्टमध्ये शिकवलं मला वाटतं. बघितलंय का चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ? ऑलमोस्ट 10 पार्ट्स आहेत याचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. हे 4 चॅप्टर आपण लाईव्ह का रिवाइज करतो? लाईव्ह रिवाइज करण्याचं कारण हे आहे, याला 18 to 25 मार्क्सचं वेटेज आहे. इतके मार्क्स आपल्याला भेटतील हे जर आपण ऍक्टिव्हली केलं तर. कोणतर समजवणारं आपल्या समोर बसलं असेल तर ते जरा चांगल्या प्रकारे ग्रास्प कराल असं मला वाटलं, म्हणून आय डिसाइडेड टू टेक लाईव्ह लेक्चर्स. ठीक आहे, ओके चलो. सो वन्स अगेन जे मला कमेंट सेक्शन मध्ये हॅलो मॅम अँड गुड इव्हनिंग मॅम म्हणतात त्या सगळ्यांना गुड इव्हनिंग. आता लेटस कॉन्सन्ट्रेट ऑन चॅप्टर नंबर 1 की ज्याच्यासाठी आज सगळे आपण जमलोय, तो म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तुमच्या सगळ्यांकडे एक नवीन कोरं पान असलं पाहिजे. नोटबुकच्या नवीन पेजवरती लिहून घ्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मॅम वन शॉट पाहिले हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे तर चालेल का? चालेल, पण मी अजून हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा वन शॉट अपलोडच केला नाहीये. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही जर टेक्स्टबुक, चला सगळे टेक्स्टबुक पण ओपन करा. इथं दिसतंय माझी स्लाइड व्यवस्थित. हे मी छोटं मुद्दामून आणलंय. मॅम छोटं आहे दिसत नाही म्हणायचं नाही, तुमच्या घरी तुमच्यासमोर तुमचं टेक्स्टबुक आहे. सो सगळ्यांनी टेक्स्टबुकचं पेज नंबर 210 वरती आलात की मला एकदा येस म्हणून कमेंट करा पटकन. टेक्स्टबुक पेज नंबर 210 ओपन करायचं आहे. अगदी पहिल्या पानापासून आपण रिव्हिजन करणार आहे. केलं का ओपन? पट रॅपिड करा. ठीक आहे, रेग्युलर क्लासरूम असते तर आपण थांबून गेलो असतो. लाईव्ह असल्यामुळे थोडंसं मला फास्ट जावं लागेल. एका लेक्चरमध्ये फुल चॅप्टर नाही, जेवढं होईल तेवढं करायचं. 2 महिने आहेत. आज तारीख किती आहे? 5. केमिस्ट्रीचा पेपर किती तारखेला आहे? 5. पण आज 5 मार्च आहे. तुम्ही 5 मेला एक्झाम देणार आहे. तिथपर्यंत जाईपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशी डोक्यात बसवायची ही जबाबदारी माझी. 210 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला असा क्वेश्चन येणार की दिलेल्या कंपाऊंड मध्ये कुठला कलर आहे आणि याच्यावरती MCQ असेल. थेरी क्वेश्चन काय नसणार आहे, इट विल बी MCQ. सो इथे लिहून घ्या हवं तर, MCQ साठी इम्पॉर्टंट पार्ट आहे. कसं काय बघा,
तुम्हाला विचारलं बेन्झाईल ब्रोमाइड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, तर इज दॅट डिफिकल्ट टू रिमेंबर? बेन्झाईल ब्रोमाइड मध्ये सरळ सांगितलंय ब्रोमीन आहे, किंवा जर स्ट्रक्चर दिलं तर लहान बाळपण सांगेल की त्याच्यामध्ये ब्रोमीन आहे. सो बेन्झाईल ब्रोमाइड म्हणू देत किंवा डायरेक्ट स्ट्रक्चर काढून देऊ देत, तुम्ही ओळखू शकता त्यामध्ये ब्रोमीन आहे. पण व्हॉट नेक्स्ट? जर तुम्हाला फ्रिऑन 12 दिलंय तर मात्र नावावरून लक्षात येत नाही की याच्यामध्ये कोणता हॅलोजन ऍटम आहे. कसं काढणार आपण? फंक्शनल ग्रुप म्हणजेच हॅलोजन ऍटम आहेत आपला, ठीक आहे. फंक्शनल ग्रुप मेन कुठला आहे? हॅलोजन फंक्शनल ग्रुप. आणि त्यात पण कोणता हॅलोजन? तर ब्रोमीन फंक्शनल ग्रुप. फ्रिऑन 12 स्ट्रक्चर पार्ट पाहिजे. एक कार्बन त्यावर 2 फ्लोरीन 2 क्लोरीन, एक कार्बन त्यावर 2 फ्लोरीन 2 क्लोरीन. त्यामुळे बघा जरा, तुम्हाला फंक्शनल ग्रुप कुठले आहेत विचारलं तर हॅलोजन सांगायचं. हॅलोजन मध्ये मोर स्पेसिफिक उत्तर द्यायचं फ्लोरीन अँड क्लोरीन. तुम्हाला जर वेस्ट्रोसॉल, मी वाचताना पण कट 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 करून वाचते, वेस्ट ट्रो सॉल हे बघितलं आणि डायरेक्ट पेपरमध्ये आलं तर माझे बरेचसे स्टुडंट काय करतील, इथं OL दिसतोय म्हणजे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे असं तुम्हाला वाटेल, लगेच त्याच्यावर क्रॉस मार्क मारा. OL वाटलं म्हणून अल्कोहोल लिहिला, हे काय IUPAC थोडीच आहे. इज दिस IUPAC की त्याच्यामध्ये OL आहे म्हणून अल्कोहोल म्हणेन? तर बिलकुल नाही. वेस्ट्रोसॉलचं स्ट्रक्चर असतं C+C, त्याला 3 क्लोरीन आणि 1 हायड्रोजन. त्यामुळे फंक्शनल ग्रुप हा अल्कोहोल नाही तर हॅलोजन आहे, अँड हॅलोजन मध्ये पण क्लोरीन आहे. सो बाकीचं जे काही लिहिलंय ते तुम्हाला नावानिशी ओळखता येतात का बघा. ऑल 5 स्ट्रक्चर्स 1 2 3 4 5, त्यातले मेन 2 इम्पॉर्टंट फ्रिऑन 12 अँड वेस्ट्रोसॉल. क्लिअर आहे का? मी तोपर्यंत रफ करते. सो पेज नंबर 1 वरचा डू यू नोचा चार्ट आपण कंप्लीट केला. डन. ओके, स्पीड मॅच होत आहे. मी तुमच्यापर्यंत पोचतीये व्यवस्थितपर्यंत. तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या ब्रेन पर्यंत व्यवस्थित पोचतीये. ओके, कन्सेप्ट सोडून मी दुसरे कुठलेही आन्सर्स देणार नाही. मॅम कंप्लीट सिलेबस करणार आहे का, वन शॉट कधी येतील, नाही ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी सगळ्यांना कमेंटचा रिप्लाय देईन, पण आजचं लेक्चर डिस्टर्ब नाही करायचं त्यासाठी. ओके, युजरनेम मोटू एम सो सॉरी, नाही तर परत लेट होईल मला. चला पुढे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनची डेफिनेशन. कंपाऊंड्स डिराइव्ड फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण? अल्केन, अल्कीन, अल्काइन हे तुमचे पेरेंट असणार आहेत. जसं की मिथेन, त्यातला एखादा हायड्रोजन काढून एखादा हॅलोजन आणला की तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणता. आता मी परत डेफिनेशन पासून रिवाइज करू शकत नाही कारण ही डेफिनेशन आता खूप बेसिक झाली. मी रिॲक्शन दाखवते. हा तुमचा हायड्रोकार्बन आहे RH, मग तो कोणी असेल, मिथेन, इथेन. R can be any long chain. R can be any long chain, पण कोणाची? लॉंग चेन ऑफ कार्बन. लॉंग चेन ऑफ कार्बन. त्यातला हायड्रोजन रिप्लेस करायचंय आपल्याला, म्हणजे हायड्रोजन काढा. अँड X म्हणजे काय? X इज अ जनरल रिप्रेझेंटेशन फॉर हॅलोजन. X इज अ जनरल रिप्रेझेंटेशन फॉर हॅलोजन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काही येईल. तो आल्यानंतर RH स्ट्रक्चर तयार होईल, म्हणजेच H इज रिप्लेस बाय X. हे जेव्हा होईल तुमची खऱ्या अर्थानं डेफिनेशन कंप्लीट झाली. 1 मार्कला जर विचारलं डिफाईन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स, तर फक्त डेफिनेशन लिहून यायचं नाही, त्याच्या खाली ही रिॲक्शन लिहून यायची, खाली नावं पण लिहायची. हा हायड्रोकार्बन आहे अँड प्रोडक्ट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात. 11th मध्ये शिकलाय तुम्ही. अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? CnH2n+2. जर याच्यातून एक हायड्रोजन मला काढायचंय तर कसं दिसेल? CnH2n+1 दिसेल. 2 मधून एक हायड्रोजन काढला तर 1 उरेल आणि आतमध्ये कोण आलंय? एक हॅलोजन आलाय. सो फॉर्म्युला काय झाला? CnH2n+1 अँड कॅपिटल X. And capital X. Done? प्रसाद, कॉन्सन्ट्रेट ऑन द लेक्चर. कारण माझं लेक्चर काय मी
लाईव्ह कशासाठी घेतलं, इच अँड एव्हरी कन्सेप्ट पोहोचवण्यासाठी, कसं पेपर रिप्रेझेंट करणं याच्यासाठी. सो डेफिनेशन आली तर तुम्ही एवढं सगळं लिहिणार आहे त्याच्यामध्ये 1 मार्कासाठी, तर मग पेपर सेटर तुमचा जो पेपर चेक करणारे असतील ते एकदम खुश होतील, टिक करणार आणि तुम्हाला 1 मार्क असे देऊन टाकणार. चला पुढे मग आता लगेच त्याच्या खाली काय विचारलंय बघा. डू यू नो, किंवा तो व्हायलेट कलरचा एक चार्ट आहे, तुम्हाला विचारलंय T3 अँड T4 हे स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती आहेत का. त्यांना सांगायचं स्ट्रक्चर माहिती नाहीत, लक्षात पण ठेवणार नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर T3 आणि T4 हे हार्मोन्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत ते, आणि त्यांच्यामध्ये कोणता हॅलोजन आहे ते आमच्या लक्षात आहे. त्यांच्यामध्ये आयोडीन असतो. विच हॅलोजन, तर त्या सगळ्यांमध्ये आयोडीन असतो. सो T3 ट्राय आयोडो थायरोनाइन, नाव लक्षात ठेवायचंय का, बिलकुल नाही. T4 थायरॉक्झिन, नाव लक्षात ठेवायचंय का, बिलकुल नाही. तुम्ही स्ट्रक्चर पण लक्षात ठेवायचं नाही, नाव पण पाठ करायचं नाही. ते क्वेश्चन मध्ये दिलं असेल T3 T4 किंवा थायरोझाईन अँड ट्रायआयोडोथायरोझाईन मध्ये काय कुठला फंक्शनल ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये आयोडीन प्रेझेंट आहे. ट्राय आयोडो मध्ये तर आयोडीन स्वतः लपलाय, त्यामुळे असा क्वेश्चन बनवणार नाहीत ट्राय आयोडो थायरोनाइन मध्ये कोणता हॅलोजन आहे. तुम्हाला इथून विचारणार थायरॉक्झिन मध्ये कोणता हॅलोजन आहे, आन्सर इज आयोडीन. नेक्स्ट क्वेश्चन किंवा नेक्स्ट जो पार्ट आहे आपल्या सिलेबसचा तो असणार आहे क्लासिफिकेशन. सो हेडिंग नाही आहे इथे, तुम्ही हेडिंग द्या. हेडिंग इज क्लासिफिकेशन. पहिला एकदा इथंपर्यंत ऑल क्लिअर, इथंपर्यंत ऑल क्लिअर असेल तर ऑल क्लिअर म्हणून पटकन कमेंट करा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी कसा करू तेच तर सांगण्यासाठी लाईव्ह आहे, तोच तुझा क्वेश्चन कसा असू शकतो. अँड यू वोंट बी एबल टू स्टडी एनी टाइम. कधी स्टडी अभ्यास तू करूच शकणार नाहीस. क्लासिफिकेशन जर तुला माहिती नाही काय चाललंय ह्याच्यावरती फोकस करा आता. ऑल क्लिअर ना, व्हेरी नाईस. चल, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. पहिलंच काय करायचं आपण, 1 2 3 4 हे लक्षात ठेवायचं की 4 एरोज आलेले पीपीटी मधून. 4 एरोज म्हणजे 4 वेज आहेत. एक तर तुम्हाला दिलेला कंपाऊंड हा हॅलो अल्केन असू शकतो, किंवा हॅलो अल्कीन असू शकतो, किंवा हॅलो अल्काइन असू शकतो, किंवा हॅलो अरीन. परत सांगा मॅम काय काय असू शकतो. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरीन. गॉट इट. आता नावात आहे सगळं. हॅलो अल्केन म्हणजे काय रे, कुठला तरी तुमचा CH3 CH2Cl. या कंपाऊंडला जरा नीट बघा, या कंपाऊंडला नीट बघा. कुठे तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय का, पूर्ण कंपाऊंड मध्ये सगळे सिंगल बॉन्डनी अटॅच असणार आहेत. CH3 CHHCl सगळे सिंगल बॉन्डनी अरेंज्ड आहेत. सो हा झाला आपला अल्केन, आणि त्यामध्ये हॅलोजन आहे म्हणून हॅलो अल्केन. हॅलो अल्कीन मध्ये काय असणार आहे मग, डबल बॉन्ड. हॅलो अल्काइन मध्ये काय असणार आहे, ट्रिपल बॉन्ड. अँड हॅलो अरीन मध्ये काय असणार आहे तर बेन्झीनची रिंग. सगळं नावात आहे. अल्केन म्हणजे ऑल सिंगल बॉन्ड, अल्कीन म्हणजे एक तरी डबल बॉन्ड पाहिजेच, अल्काइन म्हणजे एक तरी ट्रिपल बॉन्ड पाहिजे, अरीन म्हणजे एरोमॅटिक रिंग, एक तरी एरोमॅटिक रिंग पाहिजे. सो तुम्हाला विचारलं क्लासिफाय द फॉलोइंग, तुम्हाला शॉर्ट नोट लिहा म्हणून फार कमी वेळ विचारतील. राईट द एक्झाम्पल ऑफ हॅलो अरीन, राईट द एक्झाम्पल ऑफ हॅलो अल्काइन हे विचारलं जाईल. ओळखता येतील का हॅलो अरीन्स, हॅलो अराइन्स. नेक्स्ट, बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, किती हॅलोजन ॲटम आहेत याच्यावरती परत मॅमनी 4 एरो दिलेले. ते 4 वेज झाले की या 4 वरती बोलायचं. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सगळ्याचे लिहून घेते, कसे लिहायचे ते मी सांगते तुम्हाला. मोनो म्हणजे एकच हॅलोजन पाहिजे तुमच्या कंपाऊंड मध्ये. जसं की मी जर ठरवलं मिथेन बसून बनवायचं आहे तर मी काय करणार, CH3Cl, एकच हॅलोजन दिसतोय. आता डाय हॅलोजन, असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये 2-2 हॅलोजन ॲटम्स लागले.
असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये 3 हॅलोजन ऍटम्स लागलेत. कसेही लावा, कुठेही लावा. 1 दिसला तर मोनो, 2 दिसले तर डाय, 3 दिसला तर ट्राय, 4 दिसला तर टेट्रा अँड सो ऑन. तुम्ही पुढे जाऊन त्याला पेंटा हेक्झा म्हणण्यापेक्षा डायरेक्टली म्हणू शकता पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मॉलिक्युलर फॉर्म्युलेज कळाले का मी कसे लिहिलेत? हायलाइट करू आपण. हे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. हाऊ डिड आय राईट दिस? पहिला तर सगळ्यांना कळाला असेल. CnH2n+2 असतो, पण माझा मी 1 केला का? एक हायड्रोजन बाहेर गेलाय, हॅलोजन आतमध्ये आला. अजून एक हायड्रोजन काढा, यातून अजून एक हायड्रोजन काढा. काय दिसेल? CnH2n. 1 कुठे गेला? हायड्रोजन बाहेर, एक एक्स होता, आता 2 एक्स आले, अजून एक हॅलोजन आत आला. CnH2n -2 x -1, अजून एक मायनस x3. CnH2n अजून एक मायनस करा, x4 येईल. सो तुम्हाला हे मॉलिक्युलर फॉर्म्युले MHT CET साठी युजफुल होतील, बाकी कशासाठी नाही, बोर्ड एक्झाम मध्ये नाही. त्यानंतर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हला परत 2 भागात करू शकताय, विसिनल अँड जेमिनल. विसिनल म्हणजे काय? जर आलेले 2 हॅलोजन ऍटम्स सेपरेट कार्बनला लागलेत, पण शेजारी. हा हॅलोजन या कार्बनवर आहे, हा हॅलोजन या कार्बनवरती आहे. सो एकदम वेगवेगळ्या कार्बन्सला हॅलोजन लागलेत, पण एकमेकांच्या शेजारी आहेत. याला म्हणायचं विसिनल. विसिनल म्हणजे जवळ शेजारी. अँड जेमिनल म्हणजे एकाच कार्बनवरती दोन्ही पण क्लोरीन लागणं. सो डिफरन्स लक्षात येतोय का बघा विसिनल अँड जेमिनल मध्ये. द इम्पॉर्टंट डिफरन्स ऑफ विसिनल अँड जेमिनल. पुढे इन फ्युचर तुम्ही केमिस्ट्री शिकताय तर त्याच्यामध्ये पण युजफुल आहे आणि सगळ्या कंपाऊंड्स मध्ये तो यूज केला जातो. विसिनल अँड जेमिनल. लेट्स गो फर्दर. त्यानंतर क्लासिफिकेशन कसं केलं जातं? हे कोण आहे? अल्काइल हॅलाइड म्हणजेच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर ऑल्सो कॉल्ड ॲज अल्काइल हॅलाइड. हा कोण आहे बघा? स्ट्रक्चर्स आधी सगळे आणते मी. अल्काइल हॅलाइड, अलायलिक हॅलाइड अँड बेन्झायलिक हॅलाइड. 3 वेगवेगळी नावं आलीत आता. लेट अस स्टार्ट. क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आणि सगळे सिंगल बॉन्ड आहेत का बघा? हा, मॉलिक्युल मध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहेत. तर मॅमनी सांगितलेलं लिहायला हॅलो अल्केन. क्लासिफिकेशनचा पहिला जो चार्ट बघितला त्यानुसार हा हॅलो अल्केन आहे. हा बघा, क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय त्या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड बनवलेत का? हो, पण पूर्ण स्ट्रक्चर मध्ये एक काय आली आहे? डबल बॉन्ड आली. दिसतीये सगळ्यांना एक डबल बॉन्ड. डबल बॉन्ड आल्यामुळे हे काय झालं? हॅलो अल्कीन. हॅलो अल्कीन. इथं काय आहे? Cl ज्या कार्बनला लागलाय तो पुढे स्ट्रक्चर मध्ये एरोमॅटिक रिंग दाखवतोय. एरोमॅटिक रिंग दाखवत असेल तर मी काय म्हणणार? दिस इज हॅलो अरीन. सो पहिल्या क्लासिफिकेशन नुसार तुम्ही सांगू शकता की दिलेला कंपाऊंड हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन का हॅलो अरीन आहे. ते एकदा सांगून झालं की त्याच्या पुढे तुम्ही अजून काय सांगू शकताय? इज इट मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन की ट्राय हॅलोजन. या चॅप्टर मध्ये आपण सगळे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकतोय. ऑल मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, एकच हॅलोजन आहे. बट अजून एक पुढे क्लासिफिकेशन करू शकतो, म्हणजे त्यांचं एक नाव आहे, पाळण्यातलं नाव जरी म्हटलं तरी चालेल. जसं की हॅलो अल्केन्सला नॉर्मली अल्काइल हॅलाइड्स असं म्हणतात. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट नाव जे तुम्हाला माहिती पाहिजे. अल्काइल हॅलाइड. प्रत्येक वेळी टेक्स्टबुक मध्ये हॅलो अल्केन नाही लिहिलेला, अल्काइल हॅलाइड लिहिलाय. त्यानंतर हा कसा वेगळाच कंपाऊंड आहे. या कंपाऊंड मध्ये काय झालंय बघा, क्लोरीन तुमच्या अशा कार्बनला लागलाय की ज्या कार्बनने पुढे C डबल बॉन्ड C सोबत बॉन्ड केलाय. आय रिपीट, तुम्ही आता असा कंपाऊंड बघताय की ज्यामध्ये क्लोरीन अशा कार्बनला लागलाय की त्याच्या लगेच ऍडजेसंट मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर या कार्बनला एक स्पेशल नाव दिलं जातं आणि ते स्पेशल नाव आहे अलायलिक. अलायलिक.
सो कंपाऊंडचं नाव काय झालं? अलायलिक हॅलाइड. नेक्स्ट बघा, क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय जो लगेच पुढे बेन्झीन रिंगला लागलाय. सो या कार्बनला एक स्पेशल नाव दिलं, बेन्झाईल कार्बन, बेन्झाईल कंपाऊंड. त्यामुळे आता हा झाला बेन्झाईल हॅलाइड. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मेन जे या स्लाइडमध्ये 2 नावं लक्षात ठेवायची आहेत ती म्हणजे अलाइल कोणाला म्हणायचं अँड बेन्झाईल कोणाला म्हणायचं. अलाइल कोणाला म्हणायचं अँड बेन्झाईल कोणाला म्हणायचं. क्लिअर आहे का सांगा? अलाइल अँड बेन्झाईल. अलाइल कोणाला म्हणतोय अँड बेन्झाईल कोणाला म्हणतोय? कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या. आय होप आता क्लिअर झालंय. ठीक आहे. सो अलाइल अँड बेन्झाईलला विसरायचं नाही. तसं अजून एक येणार आहे आपल्याकडे, अजून एक येणार आहे. सगळे बघा, सगळ्यांमध्ये मी असं लिहिलेलं की आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सो सगळ्यात पहिला हायब्रिडायझेशन ओळखता आलं पाहिजे. हायब्रिडायझेशन कसं ओळखलं मॅम तुम्ही? क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय त्याने सगळे सिंगल बॉन्ड्स केले असतील तर हायब्रिडायझेशन sp3. क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय जर त्याने सगळे सिंगल बॉन्ड केले तर हायब्रिडायझेशन sp3. क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय की त्याने सगळे सिंगल बॉन्ड केलेत. इथं 2 दिसत आहेत म्हणजे उरलेले 2 हायड्रोजन आहेत. सो सगळे सिंगल बॉन्ड केलेत याचा अर्थ त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. पण sp3 मध्ये पण 3 कॅटेगरी झाल्या. नॉर्मल अल्काइल हॅलाइड, डबल बॉन्डच्या शेजारीवाला आला कार्बन कार्बन, डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन स्पेशल कार्बन अलायलिक, बेन्झीन रिंगच्या शेजारचा कार्बन बेन्झायलिक. दॅट्स इट. नेक्स्ट आता sp2 हायब्रिडायझेशन बघूया. बघा काय केस आहे ही. आपला हॅलोजन अशा कार्बनला लागलाय ज्याने सगळे सिंगल बॉन्ड नाही केले, एक डबल बॉन्ड केलाय. जर एक डबल बॉन्ड करत असेल तो तर आता याचं हायब्रिडायझेशन sp2 झालं. डबल बॉन्ड आल्यानंतर हायब्रिडायझेशन sp2 होणार आहे. याला काय म्हणायचं? नॉर्मली तर तुम्ही हॅलो अल्कीन म्हटला असता. मगाच्या नावा पहिलं क्लासिफिकेशन शिकवलं, हॅलो अल्कीन म्हटला असता. सेकंड क्लासिफिकेशन मध्ये परत तो काय असता तुमचा? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अँड थर्ड जे शिकवतीये त्याला म्हणायचं विनाईल. थर्ड कशाला शिकवतीये? असा कार्बन की ज्याने डबल बॉन्ड पण केलाय आणि स्वतः फंक्शनल ग्रुपला पण जॉईंट आहे. बघा परत सांगते, असा कार्बन ज्याने स्वतः डबल बॉन्ड पण केलाय अँड हॅलोजनला पण अटॅच्ड आहे, याला विनाईल कार्बन म्हणायचं. अँड टोटल कंपाऊंडला काय म्हटला मग तुम्ही? विनाईल हॅलाइड. विनाईल हॅलाइड. मी असं म्हणू शकते की नाही, डबल बॉन्ड म्हणजे डीबी अँड तुमचा क्लोरीन म्हणजे हॅलोजन एकमेकांच्या ऍडजेसंट आहेत, एकमेकांच्या शेजारी आहेत. आणि मगाशीच मी शिकवलं शेजारीला काय वर्ड वापरायचंय. शेजारी म्हणजे काय? विसिनल, विनाईल, विसिनिटी. त्याच्यामध्ये व्ही हा शब्द नक्की येतो. व्ही हा शब्द नक्की येतो. डन. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर sp. ओके, मी आता कमेंट बघितली तुमची. ट्रिपल बॉन्ड असेल तर sp. पुढचा बघा, पीडीएफ मी सेंड करेन, प्रोव्हाइड करेन तुम्हाला. कुठं करेन, कशी करेन, लेक्चरच्या एंडला सगळं सांगेन. नेक्स्ट कंपाऊंड बघा. आता इथं पण तीच कहाणी आहे का? क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय ज्याने डबल बॉन्ड केलाय. सो डबल बॉन्ड म्हणजे परत तुम्हाला क्लिक झाला असेल, हायब्रिडायझेशन इज sp2. आणि सेकंड थिंग काय? ही डबल बॉन्ड कशाची आहे? ही डबल बॉन्ड आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडची. त्यामुळे तुम्ही याला हॅलो अरीन म्हणणार किंवा अराईल हॅलाइड, अराईल हॅलाइड किंवा हॅलो अरीन, हे 2 त्याची नावं असतील. सो क्लासिफिकेशन इथं एंड होतं. तुम्हाला क्लासिफिकेशन पर्यंत रिव्हिजन प्रॉपरली झालं का? क्लासिफिकेशन पर्यंत रिव्हिजन इज प्रॉपर. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? आता म्हणजे नाही सांगत कारण या चॅप्टरमध्ये म्हणजे काय लागत नाही. या चॅप्टरमध्ये एवढं लागेल, ट्रिपल बॉन्ड बनवला असेल तर हायब्रिडायझेशन sp असतं, डबल बॉन्ड बनवला तर sp2 असतं, अँड सिंगल बॉन्ड असेल तर sp3 असतं. जेवढं लागेल तेवढंच शिकायचं आता.
अच्छा, जे लेट झालेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये परत अपलोड होतं, ते बघून घ्यायचं 2x स्पीडला. चला जाऊया पुढे. आता सगळे sp2 हायब्रिडाइज्ड होते. सो नॉमेनक्लेचर बद्दल काय करायचंय, सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा. नॉमेनक्लेचरचे चार्ट आहे, तो सगळा चार्ट स्वतःच्या नोटबुकमध्ये एकदा स्वहाताने लिहून काढायचा. राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. आणि तेच स्ट्रक्चर करा. तुम्ही कुठून स्ट्रक्चर आणून अवघड नॉमेनक्लेचर मला शिकायचंय जर असं डोक्यात ठेवलं असेल तर तसं करू नका. जर चांगला स्कोर करायचंय तर प्लॅन स्टडी करायला शिका. तुमच्या टेक्स्टबुकमध्येच चार्टमध्ये आणि पूर्ण चॅप्टरमध्ये जेवढे कंपाऊंड आहेत त्या सगळ्यांचं नॉमेनक्लेचर एकदा तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. तेवढंच नॉमेनक्लेचर करा, त्याच्या बाहेर काही जाऊ नका. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. sp2 डबल बॉन्ड असतो तेव्हा. डन. आणि नॉमेनक्लेचर वरती लेक्चर हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, मग तिथून तुम्ही नॉमेनक्लेचर बघा. पुढे चॅप्टर नंबर 10 ला वेटेज किती आहे, तर 5 ते 7 मार्क तुम्हाला या लेक्चर मधून भेटू शकतात. 5 to 7 मार्क्स. RX हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. इथून MCQ बनतो 1 मार्काचा. व्हॉट इज जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हटलं तर चालेल का? अल्काइल हॅलाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. कोणाचं? त्याचं म्हणजे कोणाचं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. एकच हॅलोजन असेल तर त्याला आपण अल्काइल हॅलाइड असं शॉर्ट मध्ये म्हणू शकतो. नथिंग बट हॅलो अल्केन. नथिंग बट युअर हॅलो अल्केन. त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला पार्ट पाहिजे CnH2n+1x. त्याचे मेन 2 पार्ट आहेत चॅप्टर मध्ये. आपण एक तर प्रिपरेशन करतो आणि नंतर त्याची रिॲक्शन करतो. सो स्टार्ट कसा केला, डू यू नो पासून, त्याच्यानंतर आपण लिहिली डेफिनेशन, त्याच्यानंतर केलं आपण क्लासिफिकेशन, त्यानंतर बोललो नॉमेनक्लेचर, अँड आता आपण येतोय रिॲक्शन्स, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चॅप्टर. ठीक आहे, आज मी तुम्हाला फक्त एक पार्ट शिकवेन, प्रिपरेशन ऑफ RX. आज तुमचा होमवर्क मी इथंच लिहून देते, तुम्ही विसरू नका म्हणून. आज तुमचा होमवर्क मॅमनी जेवढं शिकवलंय तेवढं रीड करायचंय. बघा, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही कराल का. डेली टार्गेट म्हणते मी याचं, तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं डेली टार्गेट बाय आवर ओन चॅनल. रीड टिल व्हॉट आय हॅव थॉट. त्याच्यानंतर तुमचे डाऊट एका पेजवरती लिहा आणि मला टेलिग्रामला सेंड करा. टेलिग्रामला सुद्धा चिमूज केमिस्ट्रीत सर्च करायचे तुम्हाला. नेक्स्ट एक्सरसाइज ओपन करायची अँड एक्सरसाइज मधून त्या रिॲक्शन्स की जेवढ्या तुमच्या या पोर्शन वरती आहेत तेवढ्या सगळ्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहायच्या. हाऊ टू रिप्रेझेंट हे मी शिकवेन तुम्हाला, बट आधी एवढ्या पार्टवरती जेवढे रिॲक्शन्स आहेत, जेवढे क्वेश्चन्स आहेत, तेवढे तुमच्या टेक्स्टबुकच्या बॅक साईडला जी एक्सरसाइज आहे त्यातले लिहून काढायचे. आणि एवढंच झालं तर थर्ड, तुम्ही जर नवनीत घेतला असेल तर नवनीत मधून किंवा टार्गेट घेतला असेल तर टार्गेट मधून तुम्ही एवढ्या पार्टवरचे परत जे काही क्वेश्चन आहेत ते वाचायचे. ते लिहा असं मी म्हणत नाही, ते ऍटलिस्ट रीड करा आणि पाठ करा. रीड अँड लर्न. सो 3 थिंग्स आहेत. नाही येत आहे बरं, लिंक सेंड करते मी, काही प्रॉब्लेम नाही. CHIMU चिमू लिहून अपॉस्ट्रॉफी एस द्यायचंय. सो त्या अपॉस्ट्रॉफीमुळे पण, कुठे गेला माझा पेन, CHIMU नंतर अपॉस्ट्रॉफी एस अँड केमिस्ट्री. बघा, सर्च झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये येईल एंड स्ट्रीम झाल्यानंतर. चला जाऊया पुढे. नेक्स्ट काय आहे तर प्रिपरेशन ऑफ RX. जसं सांगितलं, आपण या अल्काइल हॅलाइडला प्रिपेअर करायचं आहे फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम हायड्रोकार्बन, फ्रॉम RX अँड अल्कोहोल पासून स्टार्ट करणार आहे. म्हणून 3 मेथड आहेत. बघा, मी रिपीट करते. आपण अल्काइल हॅलाइड म्हणजे RX तयार करायचंय. RX तयार करण्यासाठी मला जर तुम्ही आधी अल्कोहोल दिला तर त्या अल्कोहोलचा मी RX करू शकते. तुम्ही मला अल्कोहोल न देता अल्केन दिला तरी सुद्धा मी अल्केन पासून RX बनवू शकते. तुम्ही मला अल्केन पण नाही दिला, मला अल्कीन दिला तरी मी अल्कीन पासून RX बनवू शकते. आणि मला जर तुम्ही RX दिला कुठला तरी X किंवा X डॅश मध्ये दुसरा कुठला, जसं की तुम्ही मला दिलाय RCl
आणि मी त्याच्यापासून RF बनवू शकते किंवा मी त्याच्यापासून RI बनवू शकते, अल्काइल हॅलाइड पासून दुसरा कुठला तरी अल्काइल हॅलाइड. सो रिॲक्टंट 4 लक्षात राहतील का? अल्कोहोल, अल्केन, अल्कीन, अल्काइल हॅलाइड. आत्ताच एकदा मनात 2-3 वेळा म्हणून घ्या पटकन. आत्ताच एकदा मनात म्हणून घ्या. रिॲक्टंट काय असणार आहे अल्काइल हॅलाइड बनवण्यासाठी? अल्कोहोल, अल्केन, अल्कीन, अल्काइल हॅलाइड. डू इट फास्ट. Anshul, done. It's okay. Fine. 21 will work. C capital. चला झालं. RX म्हणजे अल्काइल हॅलाइड. ओंकार मागच्या स्लाइड मध्ये बघितलं नाही का? हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला जनरल फॉर्म मध्ये RX म्हणून लिहिलं जातं. R म्हणजे तुमची कार्बनची चेन CH3 and X म्हणजे तुमचा हॅलोजन. सो जनरल रिप्रेझेंटेशन असतं RX. मी सगळंच एक्सप्लेन करणार आहे, हळूहळू जाणार, मी मधूनच कुठला पॉइंट नाही उचलणार. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज लाईक नशा. नशा मीन्स अल्कोहोल. सो सुरुवात आपण अल्कोहोल पासून करतो. लेट अस स्टार्ट विथ अल्कोहोल. अल्कोहोल घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन करायची, म्हणजे त्यातला OH- बाहेर टाकायचा, त्याच्यामध्ये हॅलोजन X म्हणजे काय हॅलोजन ऍड करायचा आणि तुम्हाला RX दिसेल. दिसताना किती सिंपल दिसतंय बघा. मॅमनी OH बाहेर काढलाय आणि त्याच्या जागी लगेच हॅलोजन आणून लावला. सो सिंपल. इतकंच सिंपल आहे ते सुद्धा, इतकंच सिंपल आहे. फक्त माहिती काय पाहिजे. रिॲक्शन अशीच होते का की बीकर घेतलाय, बीकरमध्ये तुम्ही अल्कोहोल टाकलं आणि उद्या येऊन बघताय ना अल्काइल हॅलाइड तयार झाला. इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? गौरव लगेच सांगते मी तुला, फक्त थोडंसं पेशन्स ठेव. तुझा डाऊट मी वाचलाय. मी युजर नेम रीड सेम हान या समी हान युजर नेम. वेबकॅम खराब नाहीये. तू तुझ्या स्क्रीनवरती 3 डॉट असतील, त्या 3 डॉट वरती क्लिक कर आणि तुझी जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चेंज करून घे. जसं की 3 डॉट्सला क्लिक केलंस की तुला ऑप्शन येईल क्वालिटी, ती ऑटो वरती असते, ती जराशी एनहान्स करून घे. जर तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असेल तर मी ब्लर दिसत असणार आहे. नाही होणार. हा मग काय टाकावं लागतं त्याच्यामध्ये? काहीतरी टाकावं लागतं, काहीतरी रिएजंट टाकावा लागतो. तो तुम्ही काय काय टाकू शकताय बघा. HCl, HBr, HI. आता गौरवने विचारलेलं मॅम व्हॉट इज HX, तर कॅन आय से H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे हॅलोजन होता. हॅलोजन कॅन बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एनिथिंग. सो मी जनरली याला HX म्हणून रिप्रेझेंट करेन. HX जनरली कसं रिप्रेझेंट करतो? HX. कोण कोण? HCl, HBr, HI. हे टाकलं तर होऊ शकतं की नाही रिॲक्शन? टाकून बघा बरं. समजा मी HCl टाकलं, Cl आतमध्ये आला, OH बाहेर गेला, बाहेर गेलेल्या OH ला हा एक H भेटला आणि वॉटर तयार झालं. सो या सगळ्या रिॲक्शनचा बाय प्रोडक्ट हा वॉटर असणार आहे पहिल्याच्या. त्याच्यानंतर अजून काय टाकू शकता मॅम? जर हे लॅबमध्ये नसेल आणि मला दुसऱ्या पद्धतीनं करायचंय तर तू PCl3 टाकू शकतोस, PBr3 टाकू शकतो किंवा PI3 टाकू शकतो. यांच्यामध्ये पण हॅलोजन आहे की नाही? PCl, PBr, PI3. सो या सगळ्यांमध्ये हॅलोजन आहे. सो OH बाहेर जाईल आणि यांच्यातला हॅलोजन आत येईल. सो हे पण तू वापरू शकतोस. नेक्स्ट मॅम अजून काय वापरू शकतो का? TCl5 पण वापरू शकतोस. मग मॅम PCl3 टाकल्यावर काय भेटेल? तर क्लोरीन कंपाऊंड भेटतील. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण कुठला? क्लोरीन, अल्काइल क्लोराइड भेटेल तुला. PCl5 टाकल्यानंतर जो कंपाऊंड भेटणार तो RCl असणार ना डेफिनेटली. अँड लास्ट कोण आहे? SOCl2, थायोनिल क्लोराइड. याचं नाव तुम्हाला विचारतील आणि माहिती पाहिजे, आपल्याला रिॲक्शन्स लिहायचे आहेत. थायोनिल क्लोराइड. सो तुम्हाला लक्षात आलं का 4 कोणते कोणते टाकायचे आहेत? हे 12चं आहे. डोंट स्पॅम. यश, आय एम रीडिंग द कमेंट. हो, हे 12चं आहे. CH3 रिॲक्ट विथ KC. पुढची रिॲक्शन आहे ती, अजून जायचं आपण त्याला. SOCl2 इज थायोनिल क्लोराइड. सो या 4 वेगवेगळ्या रिॲक्शन्स करायच्या. प्रत्येक रिॲक्शनला वेगळी स्लाइड आहे बघा. फ्रॉम अल्कोहोल. सो रिॲक्टंट अल्कोहोल आहे. युझिंग HX, त्याच्यामध्ये HX टाकायचंय.
HX पर्टिक्युलरली कुठला टाका, HCl टाका, चालेल का? आधी आपण क्लोराइड्स बनवून घेऊया का? सिंपल सॉर्टिंगने जाऊ, आधी आपण क्लोराइड्स बनवूया. अल्कोहोल घेतला सगळ्यांनी, माझ्या सोबत राहायचंय आता. सगळ्यांनी अल्कोहोल इमॅजिन करायचा. अल्कोहोल मध्ये आता आपल्याला काय करायचंय, प्रायमरी अल्कोहोल बनवायचंय. म्हणजे OH ला बाहेर काढून त्याच्या ठिकाणी मला Cl आणायचंय. डेफिनेटली मला कोणतरी Clचा सोर्स टाकला पाहिजे आणि तो मी काय टाकलाय, HCl. मी फक्त HCl टाकून बघितलं. मी अल्कोहोल घेतला, रिॲक्शन केली आणि HCl टाकून बघितलं. माझी रिॲक्शन खूप स्लो होती. म्हणजे मी 2 दिवसांनी आले ना तरी सुद्धा मला माझा प्रॉडक्ट भेटला नव्हता. मी 3ऱ्या दिवशी आले तरी सुद्धा माझा प्रॉडक्ट भेटला नाही मला. मग मी जरासं एका कोपऱ्यात बसून विचार केला की नेमकं काय झालं, मला माझा प्रॉडक्ट का नाही भेटत आहे. मग माझी ट्यूबलाईट पेटली की मी घेतलेला रिॲक्टंट हा प्रायमरी आहे. 1 डिग्री किंवा आपण त्याला काय म्हणतो, प्रायमरी. आणि तुम्ही शिकलाय की नाही माझ्यासोबत, 3 डिग्री मोर स्टेबल असतात दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. हे 1 डिग्री वाले जरा कमी रिॲक्शन दाखवतात. मग कमी रिॲक्शन दाखवली, मी 4था-5वा दिवस बसलो तरी सुद्धा ही रिॲक्शन अजून कंप्लीट होतच असणार, कंप्लीट झाली नसणार प्रॉपरली. मग मला लक्षात आलं एवढं टाकून काय फायदा नाही, मला काहीतरी कॅटलिस्ट टाकावा लागेल आणि तो कॅटलिस्ट असतो आपला झिंक क्लोराईड. सो मी काय लिहिणार ॲरोवरती, कॉन्सन्ट्रेटेड HCl, मेन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड टाकून बघितलं आणि मग काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड टाकून सुद्धा होत नाही, मग मी त्याच्यामध्ये टाकला कॅटलिस्ट ZnCl2, टुगेदरली कॉल्ड ॲज ल्युकास रिएजंट. कधी वापरायचा असतो, रिॲक्टंट प्रायमरी किंवा 1 डिग्री असेल तर. 1 डिग्री अल्कोहोल पासून 1 डिग्री अल्काइल हॅलाइड बनवत असाल तर. इज दिस क्लिअर? मग सिमिलरली मी आता काय केलं, अल्कोहोलमध्ये सेकंडरी अल्काइल हॅलाइड करायचा होता. बघा सेकंडरी पण ते फार स्टेबल नाहीये, जर असं स्टेबल आहे फक्त. म्हणून मी कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी फक्त HCl अँड ZnCl2 टाकलं. मॅम कॉन्सन्ट्रेटेड कुठं गेलं, अरे बाबा हे प्रायमरी आहे वरती, खालचं सेकंडरी आहे. प्रायमरीला तुला जास्त कॉन्सन्ट्रेटेड द्यावं लागेल, सेकंडरीला कॉन्सन्ट्रेटेड नाही दिलंस तरी रिॲक्शन होऊन जाते तुझी. अँड टर्शरीसाठी फक्त HCl आणि हीट दिली तरी पण रिॲक्शन व्हायला पाहिजे. लक्षात कसे ठेवायचे, आजपासून कॅटलिस्ट लक्षात ठेवायला चालू करा. लगेच नवीन पानावरती कॅटलिस्ट हेडिंग द्या. पहिला कॅटलिस्ट आपण शिकलो दॅट इज ल्युकास रिएजंट मधला कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2. लिहून घ्या पटकन. आपण पूर्ण या 1.5 मंथच्या जर्नीमध्ये तुमचे सगळे कॅटलिस्ट एका पानावरती आणूया. लिहिलं का बघा. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे विदाउट प्रेझन्स ऑफ वॉटर, HCl. आता कॉन्सन्ट्रेटेड नाही वाचलं का, कॉन्सन्ट्रेशन जास्त असणं. बीकरमध्ये तू प्युअर HCl घेतलंस तर ते कॉन्सन्ट्रेटेड, तू थोडंसं त्याच्यात पाणी ऍड केलंस तर ते झालं डायल्यूट. ROH म्हणजे अल्कोहोल. OH हा अल्कोहोलिक ग्रुप आहे ना. R म्हणजे बघा CH3OH. OH रिप्रेझेंट्स अल्कोहोल आणि कार्बनची चेन म्हणजे ROH. तुम्ही मला खूपच बेसिक क्वेश्चन्स विचारताय. खाली काय लिहिलंय, रिअरेंजमेंट कॅन टेक प्लेस इन अबव रिॲक्शन. काय याचा अर्थ आहे ते मी लास्टला सांगतेय. सो हे क्लिअर असेल तर लेट्स गो फर्दर. ऑल क्लिअर म्हणून एकदा कमेंट करा. हा, व्हेरी नाईस. ही जी प्रोसेस आहे अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये ल्युकास रिएजंट टाकलाय, या प्रोसेसला ग्रूव्स प्रोसेस म्हणायचं. या प्रोसेसला काय म्हणायचं, ग्रूव्ह प्रोसेस किंवा ग्रूव्स प्रोसेस. ग्रूव्स प्रोसेस. दोन्ही पण चांगले, नवनीत पण चांगला, टार्गेट पण चांगले. नवनीतला मी जास्त प्रेफरन्स देते. ऑल क्लिअर, लेट्स गो फर्दर. त्याच्यानंतर बघा मी आता काय बनवणार आहे, अल्कोहोलच घेतलाय परत, पण आता आपल्याला ब्रोमाइड्स बनवायचे आहेत. मग अशी काय बनवले तुम्ही सगळे, क्लोराइड्स बनवले. आता मी सेम केलं, मी अल्काइल हॅलाइड घेऊन आले, RX घेतला, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये HBr टाकला. पण काय झालं, मी HBr लॅबमध्ये शोधायला लागले. मी अल्कोहोल घेतला, कारण अल्कोहोल पासून सुरुवात करायची. बीकरमध्ये अल्कोहोल घेतला आणि मी पूर्ण लॅब फिरून आले तरी मला कुठेच HBr भेटला नाही. मग HBr आहे कुठे, तर HBr असा बनवून ठेवला नाही जात, त्याला इन सिटू बनवावं लागतं. व्हॉट इज मीन बाय इन सिटू, तुम्हाला त्याच रिॲक्शनच्या साईडला
जी रिॲक्शन तुम्ही करताय ना त्याच्यामध्ये असं करायचं. अल्कोहोल घेतला खाली, येस मॅम. त्याच्यानंतर HBr आहे का, नाही. मग HBrच्या ऐवजी काय टाकायचं, NaBr प्लस H2SO4. का NaBr प्लस H2SO4 का केलं, चेक, मी लिहून दाखवते. NaBr प्लस H2SO4 याच्यामधून इथून H येतो, इथून Br येतो अँड तुमचा NaBr कंपाऊंड तयार होतो. सॉरी, HBr, इथून H येतो, इथून Br येतो अँड तुमचा HBr कंपाऊंड तयार होतो. सो तुम्ही हे दोन जरी टाकले असतील तरी तुमच्या बीकरमध्ये या दोघांनी रिॲक्शन करून HBr बनवला. आता तो HBr इथं माझा रिॲक्शन मध्ये भाग घेईल. तो HBr जर इथं दिसला तुम्हाला तर बाकी तुम्हाला माहिती आहे OH ला कोण रिप्लेस करतं, Br रिप्लेस करतो. सो तुमचा RBr तयार होईल जसा मी इथं दाखवलाय. परत त्याच कंडिशन्स, प्रायमरी ग्रेटर दॅन, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. प्रायमरीला तुम्हाला जास्त कंडिशन द्यावी लागते, जसं की मी NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकते. सेकंडरी असेल किंवा 2 डिग्री असेल तर मला काय करावं लागतं, NaBr प्लस अगेन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कारण डायल्यूट न करून बघितली, नाही झाली, म्हणून परत कॉन्सन्ट्रेटेड टाकलं. पण लास्टला तुम्ही डायल्यूट H2SO4 टाकलं तरी पण होतं. 3 डिग्रीला डायल्यूट H2SO4 नी काम चालतं. प्रायमरी अँड सेकंडरीला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकावा लागतो. आणि सगळ्यांना आय होप प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ओळखता येतात. प्लस वॉटर इज द बाय प्रॉडक्ट, ते मी पहिल्याच स्लाइडमध्ये सांगितलंय. मी वॉटर सगळीकडे लिहित बसले नाहीये, तुम्ही वॉटर लिहून घ्या. व्हॉट इज इन सिटू? इन सिटू म्हणजे तेच मी म्हटलं बघ, मी डायरेक्ट HBr टाकलाय का, HBr डायरेक्ट टाकला असतास तर वेगळं. बट तू काय केलंस, NaBr आणि H2SO4 टाकून HBr जनरेट झाला. सो दुसरी साईडला एक रिॲक्शन करून तुझा रिएजंट जनरेट करणं म्हणजे इन सिटू रिॲक्शन. साईडला रिॲक्शन करून तुझा रिएजंट जनरेट करणं, हे जनरेट झाला त्याला इन सिटू म्हणायचं. प्रोडक्ट काय राहतील मी दाखवते. रिॲक्शन्स हेच तर प्रोडक्ट आहेत, RBr. फक्त तुम्हाला किती पण मोठी रिंग देऊ देत, CH3, CH2, CH2, OH दिला. तुम्हाला याच्यामध्ये काय टाकून दिलं, समजा आता हे वरचंच घेते. प्रायमरी आहे ना, हा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे, तो पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. आपला OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणजे 1 डिग्री. 1 डिग्री असल्यामुळे NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं मी. आता काय करायचं म्हणून सांगितलं, फक्त OH ला काढायचं आणि त्याच्या जागी Br ला आणायचं. आणला का, टिक करून द्या. हा झाला तुमचा प्रोडक्ट, हा झाला तुमचा प्रोडक्ट. प्रायमरी मध्ये डायरेक्ट बनवायचा, सेकंडरी मध्ये सुद्धा डायरेक्ट बनवायचा. डायरेक्ट म्हणजे OH ला काढायचा, Br ला लावायचा. डायरेक्ट म्हणजे OH ला काढायचा, Br ला लावायचा. पण सेकंडरीला इथं स्टार मार्क करून घ्या. सेकंडरी मध्ये असं होत नाही की OH काढला आणि Br लावला, त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होत असतात. रिअरेंजमेंट काय असतं, नेमकं सेकंडरी कसा रिॲक्ट करतो हे आज लेक्चरच्या एंड पर्यंत नक्की सांगेन. पण आता तुम्ही जरासं रिएजंट वगैरे वरती फोकस करा. कोण रिएजंट आहे, कोणाला डायल्यूट टाकायचंय, कोणाला हे टाकायचंय, ते सगळं चेक करा. अँड मला एकदा सांगा, इथंपर्यंत क्लिअर आहे का, तुम्ही ब्रोमाइड्स बनवले का व्यवस्थितपणे. ही स्टोरी आठवायची, मॅम ब्रोमाइड्स बनवायला गेलेल्या पण त्यांना HBr सापडला नाही, मग त्यांनी इन सिटू बनवला. कसं, NaBr प्लस H2SO4 पासून. हे लक्षात ठेवा, तुमचं उत्तर चुकणार नाही, तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स आठवतील. रेडी, लेट्स गो फॉर नेक्स्ट पार्ट. बाय प्रोडक्ट वॉटर. गौरव, बाय प्रोडक्ट वॉटर, राइट इट डाउन, राइट इट डाउन, डोंट आस्क अगेन, नेक्स्ट टाइम राइट इट डाउन. बाय प्रोडक्ट विल बी वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता परत अल्कोहोल घेतलेत, प्रिपरेशन काय आहे, आता मी HI टाकतीये. पहिला मी HCl शिकवलं, मग मी HBr शिकवलं आणि आता मी तुम्हाला HI टाकतीये. परत सेम कहाणी आहे. HI टाकण्यासाठी मी डायरेक्ट HI पण टाकू शकतेच, काही प्रॉब्लेम नाहीये. मी डायरेक्ट HI टाकू शकतेच, पण कोणामध्ये, 3 डिग्री मध्ये टाकू शकते. इथं डायरेक्ट HI टाकू शकते. 1 डिग्री आणि 2 डिग्री लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे मला त्यांच्यामध्ये अजून काहीतरी थोडंसं ऍड करायला लागेल. कसं, इथं पण इन सिटू NaI प्लस H3PO4. इथं काय केलंय बघा, NaI प्लस H3PO4. ब्रोमीनच्या केसमध्ये आठवा काय केलं,
ब्रोमीन मध्ये काय केलं आपण, NaBr घेतलं. काय NaBr घेतलं, कारण तुम्हाला Br पाहिजे. आता मला आयोडीन पाहिजे तर मी NaI घ्यायला पाहिजे ना. त्यानंतर काय ऍड केलं तर तुम्ही ऍसिड. कोणतं ऍसिड, H2SO4. तुम्ही इथं पण ऍसिडच ऍड केलंय, पण कोणतं ऍसिड, H3PO4 फॉस्फरिक ऍसिड, H3PO4. डन. मग ते ऍड करा. NaI प्लस H3PO4 हीट करायचं, NaI प्लस H3PO4 हीट करायचं, अँड लास्टला HI. सो टर्शरी मध्ये डायरेक्ट HI टाकलं तर चालतं. प्रायमरी अँड सेकंडरी मध्ये NaI इन प्रेझेन्स ऑफ 95% H3PO4 टाकावं लागतं. क्वेश्चन विचारलाय टेक्स्टबुक मध्ये की HBr मध्ये H2SO4 वापरलंय अँड NaI मध्ये H3PO4 का वापरलं. या रिॲक्शन्स मध्ये तुम्ही H2SO4 वापरत नाही. का वापरत नाही तर सांगायचं इट इज व्हॉट इट इज, डिहायड्रोजिनेटिंग एजंट किंवा डिहायड्रेटिंग एजंट. लिहिलेलं स्पेलिंग दिसतंय का बघा, तो डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला मी अल्कोहोल दिला CH3CHHCH2OH, बघा अल्कोहोल आहे की नाही, येस मॅम अल्कोहोल आहे, CH3CH2OH. याच्यामध्ये जर मी NaI टाकला, सोडियम आयोडाइड, आणि H3PO4च्या जागी मी तुम्हाला H2SO4 घेऊन दाखवते काय होतंय. मी H2SO4 घेतला. H2SO4 घेतल्यानंतर तो काम काय करतो, याचं काम आहे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, तो पाण्याच्या मॉलिक्यूलला काढून टाकतो. मग डिहायड्रेटिंग, डी म्हणजे रिमूव्ह, हायड्रेटिंग म्हणजे वॉटर, मायनस ऑफ. चला एकदा क्लिअर असेल तर ऑल क्लिअर म्हणून कमेंट करा. आता झालं का व्यवस्थित, 1-2 सेकंद आलेला लॅग, नो. जरा क्लिअर झाल्यावरती कमेंट करा क्लिअर आहे म्हणून. नाव क्लिअर ना, ठीक आहे. लाईव्ह लेक्चर आहे, आपण तेवढं थोडं समजून घ्यायला पाहिजे, काही ना काहीतरी इश्यू एरर येत असतो. आता मी बोलतीये, आता व्यवस्थित आहे ना सगळं. या रिॲक्शन्सची नावं नाही, फक्त पहिल्याच रिॲक्शन्स आहे, जे ग्रुप सांगितलं ना तेवढ्याचीच फक्त नावं लक्षात ठेवायची, बाकी कुणाची नावं नाही आहेत. काय जे ग्रुप सांगितलं मगाशी त्याचं नाव लक्षात ठेवायचंय. आणि जर याचं विचारत असतील तर दिस इज डिहायड्रेशन रिॲक्शन. ही जी केली ती मी इथंच ठेवते, जर तुमच्यापैकी कोण नोट डाऊन करत असेल तर हे लिहून घ्या, कारण हे माझ्या पीपीटी मध्ये नाहीये ना. हे जे मी रिॲक्शन लिहिली इथे अल्कोहोलमध्ये NaI and H2SO4 टाकलं की अल्कीन तयार होते, हे पीपीटी मध्ये नाहीये, सो हे लिहून घ्या. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर कन्फर्मिंग की क्लिअर आहे. साहिल, मी एवढंच म्हटलं, अल्कोहोलमध्ये जेव्हा तुम्ही NaI and H2SO4 टाकताय, बघा टाकायचं काय आहे तुम्हाला, H3PO4 फॉस्फरिक ऍसिड पुट करायचंय, पण तू चुकून फॉस्फरिक ऍसिडच्या जागी सल्फ्युरिक ऍसिड टाकलास H2SO4, तर तो तुला पाहिजे तो प्रोडक्ट देणार नाही, अल्काइल हॅलाइड देणार नाही, तर तो रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल करून अल्कीन देईल. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होईल अँड तुला अल्कीन भेटेल. सो हे वॉटर मॉलिक्यूल जातो अँड डबल बॉन्ड वाली अल्कीन भेटते. दॅट्स इट. 6 PM एव्हरीडे लेक्चर टाइम 6 PM राहील. फ्रॉम अल्कोहोल युझिंग HF. आता आपल्याला अल्काइल फ्लोराइड्स बनवायचे. HF इज एक्सप्लोजिव्ह. सो अशा रिॲक्शन्स आपण शिकत नाही, नाहीतर लॅब अख्खी उडवून टाकाल. हिरोशिमा नागासाकी होऊन जाईल तुमच्या लॅबमध्ये. सो असल्या रिॲक्शन्स करायच्या नाहीत, अशा रिॲक्शन्स करायच्या नाहीत. डन. हा, इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. थांबा, मागे राहिलं ते, पाठीमागे जाऊन येते. आयोडाइड, अरे मी ब्रोमाइड लिहिले का इथं, इथं आयोडाइड्स करा रे, तुम्ही सांगितलंच नाही मला. असं कसं होईल? आयोडीनची रिॲक्शन करायला NaI टाकलाय, इथे आय करा, इथे आय करा, इथे आय करा. मेक द चेंजेस
RI, RI and RI. नॉट ब्रोमाइड्स, आयोडाइड्स बनवतोय आपण, आयोडाइड्स. सगळे माझ्या धुंदीत आहेत, पुढे 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 चाललेत. चलो ठीक आहे. ही रिॲक्शन जी असते ती रिव्हर्सिबल असते. कुठली? आयोडिनेशनची. हे पाठीमागे जात असतो, हे पाठीमागे जात असतो. पण इतकं तुम्हाला काही विचारणार नाहीत की त्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट टाकायचा की काय टाकायचं. ठीक आहे. आणि ही नाही, ती अल्केनची असते रिॲक्शन. ती जी आहे ती मी पुढे शिकवते. जी रिॲक्शन तुम्ही बोलताय आयोडिनेशन इज रिव्हर्सिबल, आय विल टीच यू लॅटर. ती नेमकी कुठली रिॲक्शन आहे. लेझर पॉइंट. चलो ठीक आहे, लेट्स गो फर्दर. फ्लोरिनेशन करायचं नाही, नाहीतर अख्खी लॅब उडेल, अख्खी लॅब उडेल. अँड अच्छा, करेक्ट केलेलं का? मी कमेंट वाचली नसेल. चलो ठीक आहे. अरे ते टायपिंग मिस्टेक आहे. ते असं शक्य नाहीये की आयोडीनचा सोर्स टाकलाय, ब्रोमीन टाकलंय. आपण अर्थवर राहतोय, फॉर्मल गोष्टी होतील. आपण मार्सवरती राहत नाहीये जादू होण्यासाठी काही. त्यामुळे ते लक्षात ठेवा. फ्लोरिनेशन तर आपण करणार नाही आणि मागे आपण आयोडाइड्स बनवलेत, ब्रोमाइड्स नाही. त्यानंतर एक मी तुम्हाला मगाशी सांगितलेली गोष्ट ती म्हणजे सारखं सारखं मॅमनी खाली काहीतरी नोट लिहिलेली, रिअरेंजमेंट टेक्स प्लेस, रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. बघा आहे का, दिसतं का खाली बेसला? रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. हे काय लिहिलंय नेमकं? रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. अँड ऍट द एंड ऑफ द लेक्चर सांगतो बोललेले. सिमिलर वे मध्ये बघा, अल्कोहोलमध्ये जेव्हा तुम्ही, ते पण कुठला अल्कोहोल लिहिलाय? प्रायमरी अल्कोहोल. मी तुम्हाला मेकॅनिझम दाखवतीये कशी असते. मी आधी लिहून दाखवते, त्याच्यानंतर स्लाइड दाखवते. कुठलाही अल्कोहोल जेव्हा तुम्हाला दिला जातो, मी पहिला सगळ्यात सिंपल घेते, तुमचा इथॅनॉल. सगळ्यांना इथॅनॉल ओळखता येत असेल. त्याच्यामध्ये मी काय टाकलंय? कॉन्सन्ट्रेटेड HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl. एव्हर कीप इन माइंड, मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगते की ऑक्सिजन वरती जी 2 लोन पेर आहेत ती काढत चला. ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो. त्यातला एक बॉन्ड त्यांनी कार्बन सोबत बनवलाय, दुसरा बॉन्ड त्यांनी हायड्रोजन सोबत बनवला आणि त्याच्यावरती 2 लोन पेर असतात. सो ही कन्सेप्ट नेहमी मनात रिवाइज करत राहा. ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, त्याच्याकडे 2 लोन पेर असतात. बट लोन पेर म्हणजे काय रे? व्हॉट इज लोन पेर? म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन एकत्र आले की एक लोन पेर तयार होते. 2 इलेक्ट्रॉन एकत्र आले की एक लोन पेर तयार होते. बट लोन पेर म्हणजे शेवटी निगेटिव्ह चार्जच ना. निगेटिव्ह चार्ज की जो पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनसाठी हावरा असतो. सो ही लोन पेर तुमच्या पॉझिटिव्ह चार्जकडे जाते आणि काय करते? या हायड्रोजनला घेऊन येते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं याला उचलून आणायचंय, हिला उचलून आणायचंय हायड्रोजनला. कशी रिॲक्शन होईल रे? बघा, CH3 CH2O. आधी जो हायड्रोजन होता तो, ही दुल्हन उचलून आणली, दुल्हन उचलून आणली, ऑक्सिजन खुश झाला, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. खरं तर पॉझिटिव्ह चार्ज खुशीचं सिम्बॉल आहे, हे मी तुम्हाला सांगते. कुठल्याही याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होणं म्हणजे हॅपी होणं नाही, खरं तर सॅड होणं म्हणून असतं. पण आपण असं लक्षात ठेवूया, दुल्हन घरी आली, मिशन सक्सेसफुल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आणि बिचारे इकडे दुल्हनच्या घरवाले रडत बसलेत, निगेटिव्ह चार्ज है ना. H+ गेला यांच्याकडून, हायड्रोजन गेला, तर डेफिनेटली क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज राहिला पाहिजे. क्लिअर आहे का इथंपर्यंत? मग मी तुम्हाला जस्ट सांगितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यांना न्यूट्रल राहायला आवडतं. नो खुशी ना गम, ना खुशी ना गम. पण आता झालं असं, नाईलाजाने का होईना ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. या ऑक्सिजनला एवढी खुशी सहनच होत नाही. का? इट इज ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ऑर्गॅनिकचा किंवा कुठलाच केमिस्ट्रीचा मॉलिक्यूल या युनिव्हर्स मधला मॉलिक्यूल न्यूट्रल राहायला जास्त बघतो. मग याला न्यूट्रल करायचं असेल तर काय केलं पाहिजे? याला कोणीतरी इलेक्ट्रॉन दिले पाहिजेत. पॉझिटिव्ह चार्जला कोणीतरी इलेक्ट्रॉन्स दिले पाहिजेत. कोण देतं? ही शेजारची बॉन्ड म्हणते, बाबा माझे इलेक्ट्रॉन्स घे, पण तू तेवढं माझ्या घरातून बाहेर जा. पोरगी पळवून आणले, ठेवतील का घरात त्याला? नाही ठेवणार. घरातले लोक बाहेर काढणार, हे घे पैसे घे, पण तुझं तू बाहेर काय करायचंय ते. चला त्याला बाहेर काढा, मग बाहेर काढा त्याला. रेड घेते, त्याला घरातल्यानी बाहेर काढलं. स्ट्रक्चर काय राहिलं? CH3 CH2 प्लस. कधी पण कुठलाही ग्रुप
हे इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आलाय. हे पॉझिटिव्ह चार्ज कळालं का? इथं काय होते, इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन इकडं ऑक्सिजनकडे गेले, इलेक्ट्रॉन्सचं जाणं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येणं. प्लस काय दिसतंय तुम्हाला, वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेल्यासारखं दिसतोय का, OHH. सो वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला. हे प्लस हे इलेक्ट्रॉन न्यूट्रल झालं. आणि अजून कोण आहे रे तुमच्याकडे, अजून हा Cl मायनस आहे, अजून हा एक Cl मायनस आहे तुमच्याकडे. मग आता हा Cl मायनस कशावर अटॅक करणार, मी इथं काढते. हा मॅम सिंपल आहे, हा Cl मायनस जाणार आणि पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक मारणार. ऍब्सोल्युटली. सो CH3, CH2 आणि Cl तयार झाला आपला अल्काइल क्लोराईड. म्हणून मी डायरेक्ट म्हणत होते, प्रायमरी जर कंपाऊंड येत असेल तर डायरेक्ट OH ला काढायचं आणि त्याच्या ठिकाणी Cl ला लावायचं. बघा बरं तसंच झालंय का? हा तुमचा अल्कोहोल होता, OH ला काढलं, डायरेक्ट Cl ला लावलं. मेकॅनिझम केली आणि प्रूफ पण केला, डायरेक्ट करायचं प्रायमरी मध्ये. क्लिअर आहे का? अरे ओम, तुझी रिॲक्शन सांगतोयस ती आहे रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड, जी पुढे आहे SN1 SN2 मध्ये. अजून तिथं पोहोचलो नाही, अजून आपण प्रिपरेशन करायला. सो दिस इज मेजर की प्रायमरी मध्ये असं करायचं अँड टर्शरी मध्ये असं करायचं 3 डिग्री मध्ये. स्लो का चालली एवढं मी सांगते, ऐका 2 मिनिटं. हे क्लिअर असेल तर रफ करू का? इट्स मराठी. इफ इट इज क्लिअर शॅल आय रफ दिस, मी रफ करू का? चला रफ करा, व्यवस्थित कळालं असेल. हा वॉटर बाहेर गेला, याला घराच्या बाहेर काढलं नाही ना, पोरगी पळवून आणली, वॉटर बाहेर गेला. आता इलेक्ट्रॉन्स गेले म्हणून ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि वॉटर बाहेर पडला. इथे वॉटर आहे. लेक्चर हे राहतच युट्यूबला, हे तुम्हाला लाईव्ह दिसेलच. शेवटचे 10 मिनिटं आपण अभ्यास करायचा आहे, त्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी अँड रिव्हिजन करत बसायचंय. प्रायमरी आला, रिपीट करा. प्रायमरी अँड टर्शरी साठी तुम्ही सेम कराल, प्रायमरी अँड टर्शरी. आता मी जरा सेकंडरी घेऊन दाखवते. लेट मी टेक सेकंडरी. बघा मॅमनी काय सांगितलं, प्रायमरी आणि टर्शरी आला तर डायरेक्ट रिप्लेसमेंट करायची. हिंट म्हणून लिहून घ्या, डायरेक्ट रिप्लेसमेंट करायची, डायरेक्ट रिप्लेसमेंट करायची. पण जर 2 डिग्री म्हणजे सेकंडरी आला तर मात्र रिअरेंजमेंट होते. त्याला थोडंसं जपून करायचं, रिअरेंजमेंट होते. कशी काय बघा, मी दाखवते. CH3 C, CH3 H, त्याच्यानंतर काय लिहूया अजून आपण, CH2 OH. इज दिस अल्कोहोल? येस मॅम, इट इज अल्कोहोल. परफेक्टली फाईन. मग मॅमनी सांगितलेलं की ऑक्सिजन वरती 2 लोन पेर असतात, त्या काढायला विसरायच्या नाहीत. या अल्कोहोल वरती मी परत तुमचा HCl टाकते, कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. ते सगळं मी लिहित नाही, मेकॅनिझम मध्ये एवढं सगळं लिहायचं नसतं. मग झालं काय, परत आहे तशी प्रोसेस करा बघू. काय होणार, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. पहिलं तर अल्कोहोल कुठला आहे बघा, आपला OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. मग प्रायमरीच झाला. ठीक आहे, होऊ शकतं प्रायमरी मध्ये पण होऊ शकतं, याचा अर्थ करून बघू आपण. प्रायमरीच आहे, डायरेक्ट लावू नका, आपण काहीतरी वेगळं कन्क्लुजन करायला आता. सो आपला अल्कोहोल अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो डायरेक्टली पुढे एका कार्बनशी अटॅच्ड आहे. काय होतंय बघा, आता परत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. परत तुमचा मॉलिक्यूल काय तयार होणार, CH3 पहिला आहे तसा, वरती CH3 आहे तसा, इथं आहे CH2. ऑक्सिजनचा हायड्रोजन होता, नवीन जी दुल्हन आली तिला मी सर्कल मध्ये लिहिते आणि हा खुश झाला, याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि घरातले काय करायले, मुलीच्या घरचे निगेटिव्हली चार्ज, त्यांनी आपली मुलगी गमावली आहे, सो निगेटिव्हली चार्ज. आता काय होईल, ज्या घरी घेऊन आलाय ते लोक बदनामीला घाबरतायत. बाबा तू पोरगी पळवून आलास, तू काय आमच्या घरी राहायचं नाही, तू निघून जा. कुठे गेला आता कर्सर? ओके. सो हा बॉन्ड तुटतो, याला घरातून बाहेर हकलून द्यायचं. कोणाला हकलून दिलं शॉर्ट मध्ये, OH and H म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल गेला. हे गेल्यानंतर काय स्ट्रक्चर तयार होतं नेक्स्ट मध्ये, हा CH3 आहे तसा. तुम्हाला इकडचं दिसतं ना, नाहीतर इकडे काढते, कलर पण चेंज करते.
आता काय होणार आहे बघा, ह्यांनी इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर हा सगळा ग्रुप निघून जाणार अँड या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. सो राईट इट डाऊन कसं दिसेल, CH3 वरती CH3 आहे तसा आणि CH2 कार्बोकॅटायन तयार झाला. CH2 कार्बोकॅटायन तयार झाला. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा? अल्कोहोल पासून बनवायलोय, कार्बोकॅटायन बनला, परत प्लस वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय आणि अजून आपला Cl आहे. तुम्ही काय कराल, घाई गडबडीत हा Cl इथे लावून टाकाल, पण तसं नाही करायचं. परत बघायचं कार्बोकॅटायन किती डिग्री आहे. आपला कार्बोकॅटायन अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो पुढे 1 आणि 2 कार्बन्सला अटॅच्ड आहे. म्हणजे 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे का बघा, हा 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे का, चेक इट आउट. आपला कार्बन वेगळ्या कलरने अजून लिहून दाखवते. आपला कार्बन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे 1 आणि 2 कार्बन्सला अटॅच्ड आहे, म्हणून तो 2 डिग्री झाला. मग थोडं विचार करा ना की तुम्ही स्टार्ट केलेलं प्रायमरी पासून आपला OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड होता जो पुढे एकाच कार्बनशी अटॅच्ड आहे डायरेक्टली. सो आपण स्टार्ट 1 डिग्री पासून केलेलं मेकॅनिझम करून तुम्हाला 2 डिग्री कार्बोकॅटायन भेटला. मग जरा अजून काहीतरी करून जर 3 डिग्री भेटला तर आपल्यासारखं खुशनसीब कोणच नाही. बघा जरा होतोय का 3 डिग्री. लेटस ट्राय टू डू 3 डिग्री. येतोय का? कन्व्हर्टिंग इनटू 3 डिग्री. त्याला काय म्हणायचं, हायड्राइड किंवा मिथाइल. बघा एकदा मी हा मॉलिक्यूल पूर्ण इथं मोठा काढते. CH3 CH वरती आहे CH3 आणि इथं आहे CH2. तोच कार्बोकॅटायन जरा झूम करून लिहिलाय, जरा मोठा करून लिहिलाय. जर मी असं केलं तर काय होईल, शोईंग विथ रेड कलर. हायड्रोजनला म्हणणार तू इकडे ये आणि मी माझा पॉझिटिव्ह चार्ज इकडे घेऊन जातो. बघा मी काय केलं, हायड्रोजनला काय म्हणायचं, तू जरा आजच्या दिवस आमच्या शेजारच्या काकूंच्यात राहा, मी जरा तुमच्या घरी राहायला येणार आहे. करूया का एक्सचेंज? कसं दिसेल बघा ते स्ट्रक्चर. CH3 आहे तसा, C वरतीचा CH3 आहे तसा. इथला हायड्रोजन लिहायचा का? नाही लिहायचा, इथला हायड्रोजन गेलाय कुणाकडे, इकडे शेजारी. सो CH2 होता, अजून एक आला CH3 झाला. CH2 होता, अजून एक आला CH3 झाला. अँड इथं कोण येणार आहे राहायला, पॉझिटिव्ह चार्ज. चेक करा तुमचा कार्बोकॅटायन कसलाय. 3 डिग्री मध्ये गेलाय का तो? याला सुद्धा आपण 1 डिग्रीच म्हणायला पाहिजे खरं तर, कारण कार्बोकॅटायन किती कार्बनला अटॅच्ड आहे बघायचंय. आपला कार्बोकॅटायन एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. सो इथं सुद्धा 1 डिग्री लिहा. 1 डिग्री रिॲक्टंट ऑलवेज 1 डिग्री कार्बोकॅटायन देतो, पण मी त्याला चेंज करून 2 किंवा 3 डिग्री करू शकते. आणि मला लक्षात आलं माझा कार्बोकॅटायन आता असा दिसतोय की तो कार्बोकॅटायन डायरेक्टली 1, 2, 3 कार्बनची अटॅचमेंट दाखवतो. सो हा झाला 3 डिग्री कार्बोकॅटायन की ज्याला तुम्ही स्टेबल म्हणून ओरडून लिहिताय. 3 डिग्री मोर स्टेबल दॅन 2 डिग्री, मोर स्टेबल दॅन 1 डिग्री. आता तुमचा जो Cl- बाहेर होता तो कुठे अटॅक करणार, या 3 डिग्रीवरती. Cl- जो बाहेर होता तो इथं डायरेक्ट अटॅक झाला नाही, थोडीशी रिअरेंजमेंट केली, जरासा हायड्रोजनचा शिफ्ट केला आणि त्या हायड्रोजनच्या शिफ्ट नंतर Cl- इथे आला. याला म्हणायचं हायड्राइड शिफ्ट. आणि याला म्हणायचं रिअरेंजमेंट होते. प्रायमरी मध्ये पण होऊ शकते, सो प्रूफ केलं आपण. सो डायरेक्ट म्हणू नका, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी काही येऊ दे, मेकॅनिझम करून ठरवायचं की नेमकं कोणता प्रोडक्ट बनणार आहे. डायरेक्ट OH ला काढून Cl लावायचा नाही. आता तुम्हाला मेकॅनिझम येते. डन. मेकॅनिझम कळाली आहे, क्लिअर आहे. रफ करू. हो 7 वाजले, लक्षात आलं माझ्या. ते एक काम करते, ही जी मेकॅनिझम आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवून टाकते बोर्डवरती शिकून. सो आजच एडिट करून टाकते. त्याचं लेक्चरचं नाव असणार आहे #ऑर्गॅनिक सिरीजचं डाऊट सेशन म्हणून. सो याला मी ॲज वन ऑफ द डाऊट म्हणून कन्सिडर करते आणि बोर्डवरती एक्सप्लेन करते, जरा चांगल्या प्रकारे समजेल. 2-3 रिॲक्शन घेऊन. यात आता रिॲक्शन तुम्हाला दिसणार नाही, हे मी शिकवेन बोर्डवरती डायरेक्ट.
ठीक आहे, चला उरलेल्या रिॲक्शन्स आपण उद्या शिकू. 7 वाजलेत. आजपर्यंत जेवढं शिकवलंय आतापर्यंत 1 तासामध्ये त्याचा होमवर्क जो दिलाय तो करा. आणि मला कुठं कनेक्ट राहायचंय तुम्हाला? अनअकॅडमी मी शिकवते अनअकॅडमीवरती, तिथं जॉईन व्हा. अँड प्लस टेलिग्रामला आपला चिमूज केमिस्ट्री म्हणून जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा. चिमूज केमिस्ट्रीचं काही सापडेल तिथं जॉईन करा. मला टेलिग्राम सापडलं टेलिग्रामला जॉईन करा, इंस्टाग्राम सापडलं इंस्टाग्रामला जॉईन करा. फेसबुकवरती अजून आपलं मला आवडत नाही फेसबुक, सो मी फेसबुकवरती नाहीये, बट टेलिग्रामवरती आहे, इंस्टाग्रामवरती आहे. जॉईन मी अँड लेट्स एन्जॉय 1.5 मंथ विथ फुल ऑर्गॅनिक सिरीज. ठीक आहे. पीडीएफ केव्हा सेंड करणार? आज रात्री 12च्या आत जेवढं शिकवलंय त्याची पीडीएफ तुम्हाला येईल. तुम्हाला लेक्चर चांगलं वाटलं असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. मोर अँड मोर तुम्ही स्टुडंट्सना आपल्या प्लॅटफॉर्म पर्यंत आणायचा प्रयत्न करा. कारण हे माझं चॅनल नाहीये, हे आपलं चॅनल आहे. जसं मी म्हणते हे आपलं चॅनल आहे, आपल्यामुळे ग्रो झालंय. सिमिलर वे मध्ये आज तुमची बोर्ड एक्झाम नाहीये, आज आपली बोर्ड एक्झाम आहे. आपण सगळे मिळून अभ्यास करायचा आहे त्यासाठी. सो हेल्प मी टू ग्रो, आय विल हेल्प यू टू ग्रो अँड मीट यू टुमॉरो शार्प ॲट 6 PM. मी तर 5 मिनिटं आधीच बसले असणार येऊन. तुम्ही 5 मिनिटं आधी आला तरी चालेल, बरोबर 6ला आला तरी चालेल. सो 6 ते 7 परत उद्या भेटू. ठीक आहे. मी सांगितलंय ना, मी ऑर्गॅनिक लाईव्ह येऊन शिकवणार आहे. फिजिकल केमिस्ट्री मी 1 शॉट करून शिकवणार आहे. राहिले इनऑर्गॅनिकचे 3 चॅप्टर ते मी अनअकॅडमीवरती शिकवतीये. सो त्याचं एक लेक्चर आहे हाऊ सिलेबस बद्दल, स्ट्रॅटेजी लेक्चर, ते बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू सो मच. सो शॅल बी एंड. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते मला #डाऊट म्हणून कमेंट सेक्शन मध्ये टाका. हे कमेंट नाही आहे, हे लाईव्ह चॅट आहे. जिथे तुम्ही चॅट करताय ते लाईव्ह चॅट आहे. हा व्हिडिओ अपलोड झाला की तिथे काय येतं? कमेंट सेक्शन येतो. सो हॅशटॅग किंवा मला टॅग करा, प्रार्थना, चिमूज केमिस्ट्री, जे काय आहे टॅग करून मला तुम्ही तुमचे डाऊट सांगा. मग या सेशनचे जे काही डाऊट्स आहेत त्याचा मी व्हिडिओ बनवेन. सो आज तुम्ही फुल हा व्हिडिओ बघून डाऊट्स टाका. त्या सगळ्या डाऊट्सवरती उद्या सकाळपर्यंत व्हिडिओ अपलोड करेन. डन. मग परत उद्या 6 वाजता शिकायचं. उद्या 6 वाजता जे डाऊट आहेत त्याचे परत डाऊट सेशनचा व्हिडिओ शूट होईल. हे आपण कंटिन्यू करत जाऊ. आम्ही जे शिकवलं ते टेक्स्टबुक मध्ये, तुम्ही आज जे शिकवलं त्याच्या टेक्स्टबुक मध्ये दुसऱ्या नावाने दिले. कुठले दुसऱ्या नावाने? म्हणजे वेदांत, नो प्रॉब्लेम आहे. बघ, मला जर वेळ भेटला तर मी सगळं युट्यूब वरती पण घ्यायला तयार आहे. ठीक आहे. ओके, चलो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. #डाऊट क्वेश्चन बँक द्या. ओके. अरे लेसन संपू तर देत, आपण क्वेश्चन बँक तयार करू. मला स्वतःलाच बनवावी लागणार. दिस इज माय फर्स्ट इयर ऑफ टीचिंग. मी स्वतः 12वीची एक्झाम दिली. हाच माझा मोठा एक्सपिरियन्स आहे की मी बोर्ड एक्झाम दिली आहे. सो मला माहिती आहे बोर्ड एक्झाम कशी असते, बोर्ड एक्झामचा पेपर कसा चेक केलाय. माझा स्वतःचा चेक केलेला फोटोकॉपी माझ्याकडे आहे. सो मला माहिती आहे पेपर कसा चेक होतो. दिस इज द बिगेस्ट एक्सपिरियन्स आय हॅव टिल नाव. लिंक ऑफ स्ट्रॅटेजी सेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते, भेटली तर. अदरवाईज जर असं माझं युट्यूब चॅनल चाला ना, खूप सारे चांगले चांगले व्हिडिओ आहेत, बघा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. दॅट्स इट फॉर टुडे. मी